वेल, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळ्यात अगोदर की मला फ्युचर जो बघणारा असेल ना तू, हा तर बघ, तुझं आयुष्य असं चाललंय सध्याच्याला. आणि सध्या तुम्ही सगळे म्हणत असाल की हा कसला इंट्रो आहे, तर हा इंट्रो आहे बघा. हा व्हिडिओ बनवतोय मी माझ्या स्वतःसाठी. ज्यावेळेस मी फ्युचरमध्ये जाईल त्यावेळेस माझं आयुष्य कसं होतं ते बघण्यासाठी, किंवा मला आठवून देण्यासाठी की मी अशा प्रकारचं आयुष्य जगलो. त्यामधला एक छोटासा ग्लिम्स आहे की माझ्या सध्या आयुष्यामध्ये 2-3 गोष्टी सोबतच चालल्या आहेत. मग त्या दाखवण्यासाठी स्वतःला आणि रिमाइंड करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मी. सध्या आता वाजलेत बघा 6:30 वाजले आहेत. आणि सध्याचं काय बघायचं झालं तर सध्या निघालोय मी कॅन्टीन मध्ये है ना. आता हे अशा प्रकारचं आहे आयुष्य. हे बघा, काय सांगायचं झालं तर हे कॅश आहे. आजच्या मंडईसाठी कॅश आलं दिलेलं असेल भैयानं. आणि दॅट्स इट, एवढंच आहे आणि ते निघालो. हा सुभाष रोड आहे आणि हे बघा सगळी जाळ लावून टाकलं इथं, माहिती आहे का. म्हणजे प्लास्टिक सगळं जाळायला लागलेत, माहिती आहे का. म्हणजे किती पोल्युशन होणार आहे. आणि मग हा मेन रोड आहे बरं का. हा मेन रोड आहे सिटीमधला, सेंट्रल सिटी आहे ही. आणि या सिटीमध्ये प्लास्टिक जाळलं जातं आहे, कचरा जाळला जातो आहे. किती किती एज्युकेटेड लोक आहेत, बरोबर. कचरा तर बाहेर काढून ठेवला हा नगर परिषद लोकांनी, पण गोळा कधी करणार. 2 दिवस झाला कचरा असाच बाहेर काढून ठेवला आहे हा. आणि ठीक आहे, हे आहे. आणि हा आहे मी, हा आहे मी चड्डीवर चाललाय कॅन्टीनमध्ये. हां ठीक आहे, चला तर मिळतो तुम्हाला. मी गाडी चालवत होतो बाहेर. वी हॅव रिच्ड अवर डेस्टिनेशन. किती छान प्रकारे सूरज फुललेला आहे ना. चला बाकीच्या गोष्टी दाखवतो तुम्हाला मी. इथं थांब. हे आहे किचन. सगळं थोडंसं गंदा झालं आहे बघा. काल मावशीची तब्येत खराब झाली, त्यांनी आवरलं नाही, तर मला आवरायला लागणार आहे. ते अगोदर बाहेर मी पाणी मारतो, माझ्या दारात अगोदर पाणी मारतो आणि मग तुम्हाला मी मिळतो हे साफ करून, ठीक आहे. ज्यावेळेस मी टाईम मिळतो त्यावेळेस स्वतःला रेकॉर्ड करायचा प्रयत्न करायला, कारण की मला माहिती आहे आता थोड्या वेळ सगळे रिलॅक्स आहे मी. त्यानंतर मला वेळच मिळणार नाही बघा. हां, मोटर चालू करायला आलो आहे. मोटर चालू करेंगे मै. अशा प्रकारे ही मोटर चालू केलेली आहे बघा. मोटर चालू झाली का. हां, एकदम चांगला झकासमध्ये चालू झाली आहे. ठीक आहे, तो माझा भाऊ आला आहे. दिसतोय माझा भाऊ, दिसतोय का. ते पांढरा कुर्ता, सफेद कुर्ता. हां ठीक आहे. अरे हे कोण घे ना प्रमोद. गाड़ी को नहला दिया है, अब इस तीनों को भरूंगा, उसको भी भरूंगा मैं, और मिलूंगा आपसे मैं, ठीक है. उसे भरा दिया है, इसे भराऊंगा और चूल पेटा के किचन में चला जाऊंगा, क्योंकि किचन भी तो अवरना है ना. मिलते हैं फिर आपको. मेरा हाथ देखो, भांडा देखो. अब मैं किचन आवरेगा. किचन आवरेगा.
देख लो अब, क्लीन तो लग रहा होगा, थोड़ा सा इग्नोर कर दो उधर को, वो भांडे। अब इसको मैं कट करूँगा और मटकी बनाऊँगा, समझे। सबसे पहले इसको धो के लूँगा। अब थोड़ा सा मेरे कटिंग पे ध्यान देना भाइयों, कितना जोर से कट करता हूँ, ठीक है। कांदा चिरणं लय सोपं वाटतं माहिती आहे का मला, पण कांद्याचे हे जे सालपट आहेत ना, हे काढणं मला लय अवघड वाटतं. का? कारण की हे बघा, कांद्याचं सालपट काढायचंय तर पहिलंच काढायचंय, दुसरं काढलं तर कांदा वाटुळं होतो है ना, म्हणून बारीक बघून काढायचं. तर बारीक बघून काढायचं तर बघा, हे बघा, हे वरचं सालपट काढलं ठीक आहे, बस. ते ह्याला बुरशी लागलेली, ह्याला हे लागलेलं काय म्हणजे त्याला ते काळं काळं जास्त ना फंगस, ते लागलेलं आहे, ठीक आहे. ते ह्याला नाही लागलेलं, चांगलं थँक, ठीक आहे. ह्यालाही नाही लागलेलं, मग हे निघून जाईल हां. पण बरेच असे कांदे आहेत त्यांना बुरशी लागलेली, मग ते तो पील ठेवायचं नसतो, त्या पीलनं खराब होऊन सगळं पूर्ण कांदा. मग काय करायचं, मग जसं की एक्झाम्पलसाठी हा कांदा आहे का नाही, हा पण चांगला कांदा आहे. ॲक्च्युली काय आहे, मला काय कांदा कट करता येत नाही, तरी मी प्रयत्न करतोय. बोले मामा, काय चाललंय मामा? काय म्हणलात? आलते ना रे बाई. काल काय म्हणलं का तुम्हाला? चलते मामा, चपाती घेऊन जा ना मामा. चपात्या कुठेतरी ठेवल्यात बघा, सगळ्या वाळल्यात चपात्या, त्या कुठे ठेवल्यात त्याची मम्मीने. ते जाऊ दे, तेवढं घेऊन जा, तेवढं आहेत तेवढ्या सध्या मम्मीला काढून ठेवा सांगतो. मटकी बनाने के लिए आप सभी का फिर से वेलकम है। मटकी बनाने के लिए मैं मटकी सिखाता हूँ आपको। रुको ज़रा, सबसे पहले गैस चालू करा जाएगा। कितना ही मुश्किल होगा एक हाथ से, कितना ही मुश्किल होगा, हो गया। उसके बाद इसमें पानी डालेंगे अपन, ये पानी है भाइयों, इफ़ यू नो व्हाट आई मीन, ठीक है। उसके बाद ये है शाही जीरा, ठीक है। अब ये लहसुन जैसा क्यों दिख रहा है, क्योंकि ये शाही वाला जीरा है, ठीक है, समझो भाइयों। उसके बाद ये जाएगा, सॉरी अरे शाही जीरा नहीं, सबसे पहले जाएगा मोहरी, सॉरी मोहरी नहीं, ये है लहसुन। लहसुन जाएगा सबसे पहले, ये तड़ 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 फूटेगा, हाँ फूटनेला है। उसके बाद जाएगा ये हरा धनिया, हरा धनिया के बाद जाएगा ये कोथिंबीर, ठीक है। कोथिंबीर के बाद जाएगा ये लहसुन, और उसके बाद जाएंगे ये जो फ्रेश कटा हुआ टमाटर है, ये टमाटर जाएगा उसके अंदर, ठीक है। एक चला गया, दो चला गया, क्योंकि एक हाथ से डाल रहा हूँ ना तो ये पूरा ये पलटा नहीं सकता हूँ। तीसरा चला गया, और उसके बाद चौथा चला गया। भाइयों मेरी थोड़ी सी मैथमेटिक्स कमज़ोर है, इसीलिए मैं नाम गलत ले रहा हूँ इसके, ठीक है, आप समझ सकते हो। क्योंकि अरे हंसो ना यार, सुबह सुबह हंसो थोड़ा सा, ठीक है, हंस रहे हो तो। उसके बाद इसको मैं पलटाऊँगा मस्त पैकी, साठ 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 पलटाऊँगा। देखो मुझे आता है नहीं आता। सबसे पहले गैस कम करना है मेरे को, क्योंकि ये पूरा जीरा करप जाएगा, ठीक है। अब इसको थोड़ा सा सॉटे होने दो, तब तक अपन क्या कर लेते हैं, सारा चीज़ें तो चीर लिया है मैंने, तब तक अपन मिर्ची डाल देंगे इसके अंदर,
मिर्ची थोड़ा सा कम डालेंगे क्योंकि मिर्ची है हरी वाली मिर्ची, वो जो काली कलर होते हैं ना वो वाली मिर्ची है, इससे फट जाएंगी पूरी, है ना। दिमाग की नसें गधो, गंदी गंदी बातें मत सोचा करो, ठीक है। उसके बाद टमाटर थोड़ा बाद में डालूंगा क्योंकि टमाटर तो नमक डालने पे ये होता है ना, वो गल जाता है ना, दैट इज़ वाई, ठीक है। तो ये ढक्कन हाथ से घुमाते हुए मिक्स करते हुए लाल मिर्ची को, सॉरी गरम मिर्ची को, अरे हरी मिर्ची को भाइयों समझ लो, मेरी थोड़ी सी मैथ वीक है भाइयों इसीलिए, ठीक आहे। असा शेफ आहे तुमचा, ठीक आहे, शेफ प्रमोद, ठीक आहे। हे डन झालं सगळं व्यवस्थित, आता हे टाकायचं याच्यामध्ये थोडंसं मीठ मसाला वगैरे, हळदी मिरची तिखट वगैरे टाकायचं आणि मग रेडी होऊन जाईल, ठीक आहे। रडवलं मला, कांद्याने रडवलं, खरंच सांगायचं म्हणजे कांद्याने खूप जास्त रडवलं, ठीक आहे। आता किती वेळ लागतो ह्याला, ठीक है, बाहेर थोडं कमी झाल्यानंतर तुम्हाला मिळतो मी, ठीक है। अब शायद से थोड़ा सा ब्राउन ब्राउन दिख रहा होगा आपको, है ना। तो अब कांदा हो गया है रेडी। अब इसमें जाएगा टमाटर, में ये वाला टमाटर नहीं, ये वाला टमाटर गधो, देखो ये टमाटर जाएगा इसके ऊपर, राइट। इसे और एक बार जाएगा और फिर से और एक बार जाएगा, बचे हुआ टमाटर सारा ही डाल दो टमाटर, क्योंकि टमाटर वाई नॉट, टमाटर तो तीखा होता है ना, इसीलिए तीखा डाल देंगे अपन उसके अंदर। उसके अंदर टमाटर के ऊपर ये नमक जाएगा, इमीडिएट बाद नमक, उसके बाद इसके ऊपर ये लाल मिर्च जाएगी कि थोड़ा सा तो कलर आ जाए भैया, थोड़ा सा तो कलर आ जाए। उसके बाद ये जाएगा उसका हरा धनिया पाउडर, अरे येलो मिर्ची है ये, मिर्ची, ठीक है। ये हळद है भावांनो, समजून घ्या। वो अपने की हो चुकी है, इसके अंदर ढक चुका है, थोड़ा सा वाफ लगने के लिए रखा है। इधर बनाऊंगा मैं चाय। चाय कैसे बनाते हैं चलो सिखाता हूँ। सबसे पहले ले लेने का बर्तन, बर्तन को धोना है और अच्छे पानी से धोना है, इसीलिए मैं पानी लाऊंगा सबसे पहले। रुको पानी लाता हूँ। सबसे पहले जार ला चुका है, अब इसको मैं धोऊंगा, ठीक है। धोऊंगा, क्यों धोऊंगा, क्योंकि समझो ना भाइयों, चाय बनाने के लिए सबसे पहले अपने को लगेगा, क्या लगेगा, ये लगेगा, ये है शक्कर, सॉरी ये है पत्ती। इतनी पत्ती बस हो जाएगी, मेरे हिसाब से ज़्यादा ही हो जाएगी, इसीलिए थोड़ा सा कम डालूंगा पत्ती, बधो पत्ती। उसके बाद ये जाएगा शक्रिया, शुक्रिया। भाई लोगों मैं भूल गया था, मैं रिकॉर्ड भी कर रहा था, तो मैंने चाय बना लिया, ये सारे कर लिया। अब नाश्ता कर रहा था, कॅन्टीनमध्ये नाश्ता केला। नाश्ता केल्यानंतर नाश्ता करता करता फोन बंद पडला, त्यामुळे रेकॉर्ड करायचं राहिलं बघा। कॅन्टीनमधून नाश्ता करून घरी आलो, घरी आल्यानंतर फ्रेश होईल पटकन, आणि फ्रेश होऊन परत कॅन्टीनमध्ये थोडं सामान राहिलं ते द्यायचं आणि मग तिकडून क्लासला निघायचं। क्लासला जायच्या अगोदर थोडं प्रिपरेशनही करायचं आहे, त्यामुळे घरी आलो, लेक्चरचं प्रिपरेशन करायचं आहे। मुलांना आज 10वीच्या मुलांना आज PYQ समजावून सांगायचे आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, जेथून मागं जेवढे पण 10वीच्या परीक्षेमध्ये त्या धड्यावर जे शिकवलं आहे त्या धड्यावर प्रश्न झाले, त्याचे क्वेश्चन सॉल्व करून घेणार आहे मुलांकडून, त्यामुळे त्याचं प्रिपरेशन करायचं आहे आणि मग कॅन्टीनमधून क्लासमध्ये निघून जायचं आहे, ठीक आहे। मग तुम्हाला हा माझा सगळा प्रवास मी दाखवेल, सोबत राहा माझ्या। फिट चेक देख लो भाइयों, रेडी हो चुका हूँ। सबसे पहले गाने बंद करने को मेरे को। फिट चेक देख लो भाइयों, रेडी हो चुका हूँ। ये वाइट शर्ट है, ये क्या है, काला कुर्ता है, कुर्ता है ब्लैक ट्राउजर्स एंड वाइट शर्ट, ओके। चलो मिलता हूँ मैं। घालो आउटफिट आहे माझं हे की माझी बाइक को, आई मीन बाइक, ओके। देखो बाइक पे तो बैठ चुका हूँ, अभी 2-3-4 चीज़ें करनी है। सब उसमें से सबसे पहली चीज़ होगी भजिया लेना है, उसके बाद बच्चों के लिए पेपर्स प्रिंट करना है, उसके बाद दही, अँड द लास्ट बट नॉट द लीस्ट कढीपत्ता, ओके। ह्या 4-5 गोष्टी घ्यायच्यात आणि मग निघायचं, ठीक आहे। चला भेटतो तुम्हाला मी।
दही घ्यायला आलोय माहिती आहे का. आता तुम्हाला दाखवतो मी बार्गेनिंग कशी करायची, दहीचे मध्ये पैसे कमी कसे करायचे. ठीक आहे ना. मला 3 लिटर पाहिजे मामा. 3 लिटर पाहिजे. 3 लिटर काय भाव देता. ह्याला विचार घेऊन गेलं तर काय भाव देता. 60 रुपये देऊन टाका. भाव म्हणजे तुम्हाला वेगळं आणि त्यांना वेगळं असं नाही का? काय माहिती आहे का, इथं बार्गेनिंग नसते करायची. धरावं लागेल का. अरे राहू द्या त्यात टाकतं का. काय नाही होतं ना, त्याला काय खराब झाली. नाही ह्यात नका देऊ मला. तुम्हाला नाही देत. म्हणजे चांगलं देऊ बी नका गिरायकाला भिवच कसं. इथं बार्गेनिंग करण्यात काही अर्थ नाही. मी क्लासला हे लेकरांच्या शूज ना बाळांनो बाजूला काढायचे. शूज असे हे थोडेसे रस्त्यामध्ये असतात का बघा तुम्ही. व्हिडिओ बघणार ना आता. ओके. क्लासेस आहेत. ओ हाय गाईज. टेस्ट घेतोय पटकन बॅगी समोर ठेवून द्या बाळा. चला पेपर आणले तर पटकन बॅगी काढा. ते चल ठेव. तुला हाणायचं पण नव्हतं बाळा. हाणायचा उद्देश नसतो माझ्या लेकरांना कधीच. ते चल ऐवजी म्हणून मी गुड लक. हे घे तुला एक पेपर आणि तुम्हा दोघांनाही गुड लक. चालेल. मस्त पेपर लिहा. ठीक आहे. ओके. सो दिस इज व्हॉट पेपर लुक्स लाईक. सर तिला काहीतरी होमवर्क द्या. पाठीमागची मुलगी बसली तिला काहीतरी नाही. सेपरेट रुलिंग पेज नाही आणले तुम्ही. काल सांगितलं सरांनी रुलिंग पेज आणायला. घ्या रुलिंग पेज. बाळांनो मी येस मॅडम काय म्हणता. हां का. मला पण मॅम प्लीज मला पण. ही माझी विद्यार्थिनी आहे आणि ही शिकवणार आहे. तुम्ही कोपऱ्यात बसतो. मला बघायचं आहे की कशी शिकवते. लाईफ प्रोसेस. ठीक आहे. रिवाइज केलं सगळं. शिकवा. आज आपण शिकणार आहोत लाईफ प्रोसेस. आता आपण लाईफ प्रोसेस म्हणजे जीवन प्रक्रिया. ओके. आता त्याच्यात लाईफ प्रोसेस म्हणजे असा अवयवाचा ग्रुप की त्यांनी इम्पॉर्टंट फंक्शन होतात. ओके. सगळ्यात अगोदर मला तुम्ही सांगा की आपण डिस्कशन सुरू केलं होतं लाईफ प्रोसेस विषयी. बरोबर आहे. मला सांगा की लाईफ प्रोसेस काय असते. सर्वात अगोदर मला सांगा की लाईफ प्रोसेस काय असते. सर किती वेळेस डिस्कशन करायचं लाईफ प्रोसेस सांगा की तुम्हाला सांग. बारीक तुकड्यांमध्ये आणि तुमचं नाव आहे पायरुव्हिक ऍसिड. काय नाव बोला. पायरुव्हिक ऍसिड. आपण ते लिहूया बघा. ग्लायकोलायसिस काय असतं. ब्रेकडाऊन ऑफ. परत एकदा ग्लायकोलायसिस काय असतं. ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज इनटू त्यावेळेस ग्लुकोजचे काय झाले. तुकडे. काय झाले बोला. तुकडे. आणि बनलं काय. 2 पायरुव्हिक ऍसिड, 2 एटीपी, 2 नाडू, 2 पाणी. काय बनलं. 2 एटीपी, 2 पायरुव्हिक ऍसिड, 2 एटीपी, 2 नाडू आणि काय बनलं. मग लक्षात कसं ठेवायचं. ग्लायकोलिसिस मध्ये काय काय बनलंय लक्षात कसं ठेवायचं. एक छोटीशी ट्रिक. कोणती ट्रिक आहे बघा. ग्लायकोलिसिस मध्ये काय बनतं हे लक्षात ठेवण्याची एक छोटीशी ट्रिक सांगायचा प्रयत्न केला तर काय करते बघा. पान खाओ पाणी पिओ. किती बार खाना है पान. 2 बार खाना है. 2 बार. पान खाओ पानी पिओ. पान खाओ पानी पिओ. बोले कर से पान खाओ पानी पिओ. लक्षात राहील. पी म्हणजे काय. पायरुव्हिक ऍसिड. किती बनले. 2 बनले. ए म्हणजे काय. एटीपी किती बनले. 2 बनले. एन म्हणजे काय. नाडू छाछा. नाडू म्हणजे काय. NADH2. परत नाडू म्हणजे काय. NADH2. आणि पाणी पिऊ म्हणजे पाणी बनणार. मग मला सांगा ज्यावेळेस ग्लुकोज तर तुटतं त्याला काय म्हणायचं. ग्लुकोज तुटलं काय म्हणायचं. काय म्हणायचं. ग्लायकोलिसिस. काय म्हणायचं. ग्लायकोलिसिस. ज्यावेळेस ग्लायकोलिसिस व्हायला लागले. ग्लायकोलिसिसचा एंड प्रोडक्ट काय. एंड प्रोडक्ट ग्लायकोलिसिसचा एंड प्रोडक्ट काय. पान खाओ पाणी पिओ. काय
काय बरोबर काय बघा ह्याचा अर्थ काय सांग मला म्हणजे बोलते पान खाऊ पाणी पिऊ काय आहे? दोन पायरुव्हिक ऍसिड of ATP, 2 molecule of नाडू वेल आता हे सगळं काय शिकवलं लेकरं. एक सेकंड, घडी कशी दिसतीये? घडी छान आहे की नाही? इकोसिस्टम एज्युकेशन. हां ठीक आहे. सो सगळे लेकरं वगैरे घरी गेले. आता ते माझे सर्टिफिकेट आहेत बाय द वे ना, आणि ते एका विद्यार्थ्यांनी केलं तर खूप छान आहे. त्यानंतर आता भरपूर काही काम आहे, बट अचानक फोन आल्यामुळं आणि मम्मीची तब्येत खराब असल्यामुळे मला दवाखान्यात जायचं आहे, तिला घेऊन जायचं आहे दवाखान्यामध्ये. त्यानंतर बाकीचे काम करणार आहेत, भरपूर काही काम आहेत. टीचर्सचे अटेंडन्स हिशोब करायचा आहे, सॅलरी हिशोब करायचं आहे, भरपूर काही काम आहेत. मग ते काम मी तुम्हाला कळवेल. मी तुम्हाला लिस्टही दाखवतो की काय काय गोष्टी मला कंप्लीट करायच्या आहेत आजच्या दिवसामध्ये. मग त्यात दिवसभर तुम्हाला कंप्लीट करते वेळेस दाखवेल. हा झाला माझा क्लासचा वेळ, 12 वाजले तर. आणि ही फायनली सगळं काय हिशोब वगैरे झालेलं आहे. आता हे टीचर्स लोकांची ही अटेंडन्स वगैरे सगळ्यांची चेक केली, जुन्या अटेंडन्स चेक केल्या, न्यू अटेंडन्स त्यांना असाईनही केल्या. त्याचबरोबर हे सगळ्या जुन्या अटेंडन्स या न्यू अटेंडन्स, ही स्टुडंटची अटेंडन्स आहे, ही टीचर्सची अटेंडन्स आहे. बस डन झालं एवढं. आता हिशोब झाला आहे. हिशोबामध्ये गंमत काय माहिती आहे? एवढे पैसे मला टोटल द्यायचेत, ठीक आहे? एवढे माझ्याकडे आहेत, एवढे मला गरज आहे. आता भावांनो, सगळ्यात अगोदर मी जातो बसस्टँडवर एक टोपलं घेऊन आणि तिथं बसतो आज टोपलं घेऊन, ठीक आहे? त्यावेळेस हे पैसे जमा होतील माझ्याकडं आणि मग बाकीच्या गोष्टी करतो, ठीक आहे? थँक्यू. वेल सगळं ट्युशन वगैरे झालं. आता कॅन्टीनमध्ये आलो आहे. कॅन्टीनमध्ये आल्यानंतर मम्मीला म्हणलं की मम्मा हॉस्पिटलमध्ये चल, सर्दी वगैरे झाली, आणखी वाढ. तर मम्मीची तब्येत थोडीशी ठीक दिसली. मग हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याऐवजी आता 1 वाजता देतं आणि ऊनही भरपूर आहे, तर म्हणलं जेवण करावं. तर हे बघा जेवायला या सर्वजण तुम्ही. कढी भजी आहे मेन्यूमध्ये. त्याचबरोबर हे काय मटकी आहे आणि बाकीचं बरंच काय मी घेतलं आहे. मला एवढंच जास्त लागत नाही खायला. 2 चपाती आणि बस. मग जेवण वगैरे करेल. त्यानंतर वेल जेवण झालं आहे आता कॅन्टीनमध्ये बसलो आहे आणि जेवता उठावं लागलं हिशोबासाठी. मग म्हटलं आता हिशोबासाठी तर महिना आलाच, संपत आलाच आहे, तरी सगळं साहेब लोकांचे हिशोब एकदा करून टाकावं, म्हणजे त्यांचे सगळे पैसे जमा करून घेतो, जेणेकरून ॲटलिस्ट थोडं तरी हेल्प होईल आहे ना. त्याचबरोबर इकडं पण कॅन्टीनचे पण जे वर्कर आहेत त्यांचे पेमेंट करायचं आहे, त्यांचं पण भरपूर पेमेंट करायचं आहे. मग म्हटलं तर हिशोब करावाच. तर हिशोबाला बसलो आहे, हिशोब वगैरे करतो आणि तुम्हाला मिळतो मग मी थोड्या वेळात. फायनली रडत पडत सगळं आता 3 वाजले. 3 वाजेपर्यंत हेच काम करत बसलो होतो. हिशोब सगळ्यांचा केला
हिशोब सगळ्यांचा केला. हे काय नाव वगैरे टिपले का. एवढे पैसे पाहिजेत आपल्याला जमा करायचे तर बघू काय होतं, काही काही येतात की नाही. या फायनान्शियल गोष्टी तुम्हाला दाखवायला नाही पाहिजे, त्यामुळे मी ट्राय करेल की ब्लर करायचं याला. ठीक आहे. सो हे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. 3-3:30 वाजले आता. हां 3-3:30 घरी गेल्यानंतर थोडासा आराम करेल, कारण सकाळी पहाटे उठले ना लवकर. मग आराम करेल, उठल्यानंतर परत प्रिपेअर करेल आणि स्टडी करायची. महत्त्वाची गोष्ट की स्टडी राहून जाईल. माझी स्टडी करायला जावं लागेल लगेच. स्टडी तुम्ही आता लगेच ना. बाय बाय. वेल आता कॅन्टीनवरून घरी आलो. आता अभ्यास करायला बसायचं होतं, पण थोडासा आराम करावा लागेल, कारण की बॉडी एक्झॉस्ट झाली पूर्णपणे. काहीच एनर्जी राहिली नाही. थोडंसं रिचार्ज करतो आहे ना, आणि त्यानंतर परत मग अभ्यासाला लागेल. पण परत बरंच काही प्लॅन्स आहेत, त्याही गोष्टी करायच्या आहेत, मी तुम्हाला कळवतो. आणि हां आता झोपायचं आहे ना, त्यामुळे टी शर्ट वगैरे काढले. खूप गरमतं आहे हो, खूप जास्त. उन्हाने खूप त्रास दिला आहे. ठीक आहे. आणि परत हे मी सेकंड फ्लोअरवर राहतो, तर वरूनही गरम होतं आहे, खालूनही गरम होतं आहे. खूप असे प्रॉब्लेम चालले. ठीक आहे. मिळतो तुम्हाला मी. बाय बाय. हाय. वेल दुपारी आलो, रेस्ट करायला झालो. रेस्ट करता करता झोपच लागली आणि आत्ता उठलोय. एका विद्यार्थ्याचा फोन आला की सर सर्कसला येणार आहेत की नाही. हां विद्यार्थ्यांना म्हणलं होतं मी की बाळांनो आपण सर्कसला जाऊया, सर्वजण सोबत जाऊया. त्यामधल्या एका विद्यार्थ्याचा फोन आला की सर मला तुमच्यासोबत यायचं आहे ना. सो आता त्यासाठी तिकडे निघालोय. थोडंसं मी संशयास्पदच आहे, स्केप्टिकल आहे सर्कस पाहायला जाऊ की नको म्हणून ना. जर गेलो तर वेळ तर वाया होणार जाणार नाही ना माझे. 2-2.5 तास आहे तो सर्कसचा प्रोग्राम सगळा. मग पाहतो काय तिकडे जाऊन बघतो. थोडंसं संशयास्पद आहेच, पण जायचं आहे का, कारण की विद्यार्थी म्हणला यायचं आहे म्हणून ना. आणि स्मार्ट आहे तो, खूप स्मार्ट आहे, त्यामुळे त्यासोबतच टाईम स्पेंड करायला मला काहीही हरकत नाही. ठीक आहे. सो ही गोष्ट आहे. आता तिकडं निघालोय. त्यानंतर जाता वेळेस कॅन्टीनमध्ये जायचं आहे. कॅन्टीनमध्ये जाऊन थोडंसं हेल्प करायची आहे तिकडं, आणि तिथून परत सर्कसला निघायचं आहे. ठीक आहे. भेटूया, तुम्हाला दाखवतो मी सर्कसचा सीन कसा आहे. ठीक आहे. बाय. चल इथून बोळी बोळी चल लवकर. नको इथून नको. काय वेळ टाईम काय रे बाळा सर्कसला, वेळ काय? 7ला ना. आणि सुटून कधी? बरं सर गाडी आणली नाही आपण. पडशील बरं काय म्हणजे आली. अरे तू आला. अरे काय एवढं काय मोजलं, काय काय म्हणलं परत बोल. अरे इकडे पोलीस नाही, इकडे 200 मध्ये सगळे घुसा लागले तर आपले काय ऐकत आहे का नाही भैया. दिसला बी मला भैया गंमत काय की दिसला माहिती मला. ये फाड़ के दे दिया है हमको और महाराजा की कहानी. हे सर्कस ना आमच्या म्हणजे ट्युशनच्या बाजूलाच लागले ना. आणि तर विद्यार्थी जवळचे जे विद्यार्थी आहेत ते काय करतात, जम्प करून येतात बघा इकडं हा ना. पण एक बारका विद्यार्थी बघा 4थी-5वीला, त्याचं काय म्हणणं होतं काय काय म्हणलं सारखं बोल. काय म्हणत बोल ना, बोल रे तू. लाज आलाय माहिती आहे का बोलायला. तो काय म्हणतो की त्यांनी पैसे घेऊन सगळं घेतलंय ना विकत हे सगळं, मग आपण का फ्रीमध्ये का बघायचं ना. म्हणजे इतकं लहान लेकरू आणि आर्टिस्टची पण रिस्पेक्ट करतोय. मस्त छान. कुठे दिसणार मला, समोरच आंधळा झालो राव मी. हे बघ कसं कुठं दिसतंय. इकडे सर्कस बघायला आलो, इकडे ह्यांची सर्कस म्हणून चालू आहे बघायची. दोघांची सर्कस वेगळीच चालू आहे. काय सर्कस कुठं बघ. और बेस्ट होता. जस्ट जगलिंग विथ द 2 स्टिक. बेटे नीचे बैठो, कुर्सी बैठो. ब्रो सर्कसमध्ये आलो बरं का. आणि हा घेतला
आता हा पॅकेट खरं म्हणायचं झालं तर 20ला पॅकेट आहे. तर मस्त मार्करने पुसलं ह्याला, व्याडला पण 30ला दिलं हे. आता असू दे, चला. सर्कस आहे ना. हे चौथा परफॉर्मन्स. गाण्याची चॉईस एक नंबर आहे भावांनो. काय पण म्हणा, माहिती आहे गाणे लय भारी चॉईस केलं तर एकदम. ये ट्राई करना. ये है शायद से 5वां परफॉर्मेंस. कौन आएगा? ये आएंगे नंगे पुंगे लड़के. हां, ग्लॅमर नको का स्टेजवर थोडंसं. आवाज बोलो ना. म्युझिक चॉईस परत एकदा बेस्ट म्युझिक चॉईस आहे. 30 मार्क आ गए देखो भाइयों. आवाज मस्त आहे. कोण आहे? ते बघ बाळा, दादानी उचलले, दातानी 10 किंवा 15 तासांनी द्या. 5 परफॉर्मन्स आहे हा. अरे काय जनता बायस्ट आहे यार. मग गोष्ट त्या पोराने एवढं वजन उचललं, कुणी शिट्टी नाही वाजवली. पुरी गाली की शिट्टी वाजवलं हे. बेस्ट भाई बेस्ट. मी नेहमी का विसरतो मी की व्हिडिओ रेकॉर्ड करतोय माझ्या पूर्ण दिवसाचा. काय झालं सांगतो. सर्कस बघितले असेल तुम्ही, सर्कसचे 2-3 व्हिडिओ बघितले असतील. त्यानंतर कॅन्टीनमध्ये आलो. कॅन्टीनमध्ये आल्यानंतर किराणाचे पैसे बाकी होते, त्यांना पैसे दिले. त्यानंतर मावशींना सोडून आलो घरी. आता जेवायला बसलो. या जेवायला, संध्याकाळचं जेवण आहे हे, ठीक आहे. जेवण करा आणि त्यानंतर घरी जाल्यानंतर अभ्यास करायचा आहे. आता अभ्यास घरी जायच्या अगोदर थोडंसं आवरायचं आहे. कॅन्टीनमध्ये आवरायचं आहे, थोडंसं कॅन्टीन वगैरे आवरेल आणि त्यानंतर घरी जाईल आणि घरी गेल्यानंतर फ्रेश होऊन अभ्यासाला बसेल, गॅरंटीड. ठीक आहे, बाय. वेल, आत्ता वाजलेत बघा 11. हां, जवळपास 11 वाजलेत. लॉकिंग करायची ह्याला लॉक करायचे आणि निघायचे. ठीक आहे, लॉक करतो मी पटकन ह्याला आणि निघतो इथून. घरी जायचं मग. वेल, आत्ता आलोय मी तिकडून बघा, कॅन्टीनमधून आत्ता घरी आलोय. आता पटकन
फ्रेश होणार, कारण की हे बघा घाम कसा दिसतोय, हा दिसतोय हा पूर्ण घाम, हा पूर्ण घाम आहे, प्रॉपर असं क्लीन होतो आणि पटकन स्टडी करायला बसतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की स्टडी करायला बसायचं आहे ती गोष्ट ठीक आहे, बट द इम्पॉर्टंट थिंग इज या व्हिडिओला पण एडिट करायचं आहे. ठीक आहे, मग पटकन आता 11 वाजले, 12, 1, 1:30 पर्यंत किंवा 2 वाजेपर्यंत मी पटकन ट्राय करेल माझी स्टडी कंप्लीट करायची आणि त्यानंतर हा व्हिडिओ एडिट करायला बसेल. ठीक आहे, आणि हा आता इथून नाईट पण पूर्णपणे हेक्टिक जाणार आहे, कारण की दुपारी झोपलो ना मी, दुपारी माझी झोप मी पूर्ण केली आहे. तर मग आत्ता मला जो वेळ आहे तो वेळ प्रॉपरली यूज करायचा आहे खूप चांगल्या कामासाठी. ठीक आहे, आणि तो कोणचं काम आहे, माझी स्टडी अँड दी व्हिडिओ एडिटिंग. ठीक आहे, प्रोबॅबली हा व्हिडिओ तुम्हाला बघा उद्या संध्याकाळपर्यंत प्रॉपर फिनिशमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. आणि याच नोटवर बाय, तुम्हाला मी क्लिप दाखवतो एक अभ्यास करण्याची. ठीक आहे, बाय. वेल, आता काम करायला बसलोय. काम काय करायचं आहे की सगळ्यात अगोदर उद्या सांगायचं क्लासला सुरू करूया. ठीक आहे, आला तुम्ही ह्या ठिकाणी सुरू करूया. सगळ्यात अगोदर मला क्लासेससाठी मेसेज करायचे आहेत. काय मेसेज करायचं आहे की क्लास नसणार आहे उद्याच्याला, पायाभूत बॅचची क्लास नाही आहे. सो स्टडीज कुठपर्यंत आला. हा कोर्स माझा 86% पूर्ण झालाय. रिमेनिंग जो राहिलाय तो पूर्ण करायचा ट्रान्स चाललाय माझं. ठीक आहे, टोटल मॅनेजमेंट, क्वालिटी अश्युरन्स राहिलंय, असेसमेंट तर देऊन टाकलं सगळं. ठीक आहे, बस फक्त क्वालिटी अश्युरन्स राहिलंय चेक करायचं. क्वालिटी अश्युरन्स, अक्रेडिटेशन अँड रँकिंग, आणि क्वालिटी मॅनेजमेंट आणि अश्युरन्स, ह्या दोन गोष्टी राहिल्या तर एका कोर्सचे. राईट, सो सेकंड कोर्स आहे माझा AI डिजिटल, आणि हा 98% पूर्ण आहे. वीक 6 राहिलं आहे. काय राहिलंय वीक 4च कुठं तरी राहिलंय थोडस मला. वेल, संपली माझी कॅपॅसिटी. माझे डोळे असे झोपेला आलेत. माझे डोळे दिसतात तुम्हाला, घारुळे डोळे तरी माझे दिसतात. ठीक आहे ना, सो झोप आली खूप जास्त. आता वाजले असतील, आय थिंक टाइम झालाय, दाखवतो तुम्हाला मी 12:30 वाजलेत. झोपतो आता, खूप थकलो. परत सकाळी पहाटे लवकर उठेल आणि मग राहिलेला व्हिडिओ एडिट करेल. अभ्यास तर झालाच आहे जवळपास, बरंच काय झालंय. ठीक आहे, कव्हर केलं, हिस्टरी कव्हर केलंय. बघू आता काय तर बाकीचं. ठीक आहे, बाय, गुड नाईट. अशा प्रकारे माझं जीवन चाललंय सध्या. आणि हो, बघ रे बाबा, फ्युचर फ्युचर मी कसा आयुष्य जगतोय बघ. आणि तुम्ही जे बाकीचे व्हिडिओ बघताय, बाकीचे सगळेजण व्हिडिओ बघताय, तुम्ही मला सांगा की कसं आहे, ठीक आहे का? खूप धावपळ होतीये की जनरली म्हणजे नॉर्मल गोष्ट असेल तर तेही सांगा. कारण की मला माझे बरेच विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही फ्री नसतात. फ्री म्हणजे माझी एक विद्यार्थी नाही बरं का, खूप लाडकी आहे, तिला लहानपणापासून म्हणजे असं तिला हाताच्या फोडा सगळं जपलं तिला माहितीये. फोडलं कोण जपतं ना. नाही तर असा जोक होता हा. जोक नाही म्हणजे बोलायचं झालं हे. बट एक विद्यार्थिनी माझी, तिला खूप जपलेलं आहे मी, म्हणजे आणि काहीतरी तिला अडचण आली तर मी समोर थांबायचो, तिला काय होऊ देत नव्हतो.
आणि मग ती असं झालं की मला तर माझ्या पप्पासारखं सांभाळलं यानं. आणि बोलत्या वेळेस बऱ्याचदा ती पप्पा पप्पा म्हणायची माहितीये मला बोलत्या वेळेस. मला बोलत्या वेळेस पप्पा म्हणायची माहितीये. सो असं होतं आणि मग एक दिवस तिने मला फोन केला आणि विचारलं, की "फ्री आहेत सर मला बोलायला?" म्हणलं, "बाई बाळा तुला फ्री तर नसेल मी बोलायला, कधीच फ्री नसेल. पण तुझ्यासाठी अवेलेबल नक्कीच असेल बाळा. मला कधीही फोन कर तू. अवेलेबल असेल, पण फ्री कधीच मला पाहणार नाहीस." माझं कसं आहे, की मला तुम्ही 2 चॉईस जर दिल्या, एक आहे आयुष्य नॉर्मली जगायचं आणि एक आहे अ, काहीतरी नवीन-नवीन करत राहायचं, ठीक आहे. सो मला कधीच असं नॉर्मल जीवन नकोय. सध्या तरी कदाचित माझ्यामध्ये हे तारुण्यपणाचा किडा असल्यामुळे ह्या गोष्टी होत असतील. बट पण सध्या तर तेच चाललंय माझ्या आयुष्यामध्ये, की नॉर्मल जीवन नकोय. ठीक आहे. पाहिजे काय? पाहिजे काय तर अ, थोडीशी अडचण पाहिजे. अडचण म्हणजे नवीन-नवीन गोष्टी होत राहिल्या पाहिजे आयुष्यामध्ये. जेणेकरून मला आणि हां, माझं असंच आहे. कॉलेजमध्ये पण खूप मोठ्या प्रतियोगिता व्हायच्या ना. मला येत जरी नसलं, तरी मी पार्टिसिपेट करायचो, लर्न करायचो. अशा प्रकारचा ॲटिट्यूड आहे माझा कोणत्याही गोष्टीला घेऊन. आणि हां, मग मला तुम्ही कळवा कमेंटमध्ये, की काय-काय मी चेंज केले पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये. आज व्हिडिओमध्ये तुम्ही सकाळी मटकी बनवताना पाहिले असेल, चहा बनवताना पाहिलं असेल. तर तुम्ही मला सांगा आणखी काय त्यामध्ये चेंज करू, है ना? बऱ्याच काही गोष्टी सजेशन देत देत राहा. मी इम्प्रूव्ह होत राहील. तुम्ही पण बघत राहा. सोबत सगळेजण सोबत ग्रो होऊ, ठीक आहे? आणि काही अडचण आली तर आहेच, आहेत, तुम्ही आहेत, मी आहे. ठीक आहे? बाय गाईज. सायनिंग ऑफ. आय एम प्रमोद. Signing off. Good night.